नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरवाडीजवळ काल एका नवविवाहित जोडप्याने कालव्यामध्ये आत्महत्या केली. सध्याचे अपडेट काय आहे? काल संध्याकाळी 6:30 वाजताच्या आसपास कॅनॉलमध्ये दोन म्हणजे पती पत्नी यांनी आत्महत्या केल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस पथकासह आम्ही स्वतः रवाना झालो. त्या ठिकाणी तात्काळ आम्ही अग्निशामक दल, त्याच्यानंतर रेस्क्यू टीम, त्यानंतर जे आपले CO साहेब आहेत, तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून जे आपले ग्राम सुरक्षा दलाचे काही जवान आहेत, पोलीस पाटील आहेत, वारवाडीचे सरपंच होते राजूभाई, आम्ही सर्वांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी आम्हाला त्यांची जी स्कूटी होती, त्या स्कूटीवरती दोघांना ती स्कूटी मिळून आली. ती स्कूटीच्या नंबरवरून आपण त्यांची डिटेल काढली. त्यांची नावं चिराग शेळके आणि पल्लवी शेळके अशी असल्याची समजली. त्यानंतर आम्ही तात्काळ या ठिकाणी त्यांचा शोध सुरू केला असता चिराग याचा मृतदेह आम्हाला काल संध्याकाळी 7:30-8 वाजताच्या आसपास मिळाला आणि तात्काळ तो ताब्यात घेऊन या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नारायणगाव या ठिकाणी पाठवला होता. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीने त्या ठिकाणी त्या महिलेचा देखील आम्ही शोध घेतला, परंतु रात्री जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत आम्हाला काही भेटलं नाही. त्यामुळे आम्ही जे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधून पाण्याचा फ्लो वळवला. त्यामुळे पाणी थोडंच कमी झालं. सकाळी आम्हाला साधारण 8-8:30 वाजताच्या आसपास ते जो महिला आहेत मृतदेह मिळालेला आहे. तो आपल्या जी घटनास्थळावर साधारण 2-1 किलोमीटरवरती जिथं त्या गिर गायींचा गोठा आहे त्या ठिकाणी तो मृतदेह सापडलेला आहे. तर त्या ठिकाणी आम्ही तात्काळ तो देखील मृतदेह ताब्यात घेऊन या ठिकाणी आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र नारायण या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि आता त्यांची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू आहे. तात्काळ पुढील जो तपास आहे तो आम्ही करीत आहोत. सर, काय कशामुळे आत्महत्या केली असं काही प्राथमिक माहिती? जे काल जे काही प्रत्यक्षदर्शी लोक आहेत ते आम्हाला भेटले, तर त्याच्यामध्ये त्यांचं सांगणं असं की दोघांचा नवरा बायकोचा काहीतरी वादविवाद चालू होता. त्या वादविवादातून त्यांनी दोघांनी पण त्यामध्ये उडी मारली नाही.